गेले किती दिवस आपण देवी आईच्या दर्शनासाठी महालात जात होतो, पण देवीचं काही दर्शनच होत नव्हतं. पण मला खात्री होती की या वेळेला तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तुम्हाला आपल्या समजात गोष्टींची खात्री असते बघा. कारण सुनंदा, तुझ्यावर आणि तुझ्या भक्तीवर जास्त विश्वास आहे. तुमचं आपलं काहीतरीच. चल आता. महाराणी आले का? झालं का दर्शन करून? नाही म्हणजे अजून 2-4 मंदिर बाकी होती की? सासूबाई, अहो मी जाण्यापूर्वी समधी काम उरकून गेले होते. वय वय वय, दिसतंय की समद. घरात धूळ पडलीये, जनावराला वैरण द्यायचे, भांडी घासायचे, अंगण झाडायचंय, पण बाई साहेबांना देवी आईच्या दर्शनाची घाई. अगं असं कशा पायी बोलतेस तिला? तू का बस, तुला काय दिसणार रे? बायकीचं कौतुक करायचं सोडलं तर तुला दुसरं काय काम असतं का? काय काय टवळे, हा? काय मिळालं का तुला देवी आईचं दर्शन करून? देवी आई येणार आहे का घरात काम करायला? सासूबाई, तुम्हाला जे काय बोलायचं ते मला बोला. माझ्या देवी आई बद्दल असं नका बोलू. आता वर तोंड करून मला बोलतेस होय? अगं माझं नाव कमला आहे, कमला. हे केस काय उन्हानं पांढरं झालं नाही तर. चल, घरातली काम किती पडल्यात, चल बघ. निघतेस ना वा? चल निघ. काय कशा पायी एवढं बोललीस तिला? ती पुन्हा येऊन समधी कामं करणारच होती ना वना. बायकोचा बैल झालाय नुसता. ती म्हणली की निघाला बैल आपलं तिच्या माग. काय काय आई म्हणतोस रे? तिला का सोनं लागलंय होय? अरे किती वर्ष झाली लग्नाला, अजून एक लेकरू दिल नाही ह्या घराला. आई असं कशा पायी बोलतेस? मी का खोटं बोलते? अरे बायकाचा जन्म, चूल आणि मूल हेच खरा असतो या. चूल तर हिला नीट सांभाळायला येत नाही आणि मूल हिच्या नशिबात नाही. आई बाद झाला. या सुनंदाची काय चूक आहे? आणि अरे चूक चूक म्हणजे काय? कोणाची चूक आहे मग? हा? अरे सारा गाव बोलतोय, तरी बी तुम्हा दोघाला फरक पडत नाही. माझ्या कुशीत नातवंड खेळायच्या वयात मी अजून वाटच बघते. अरे हिला देवीला जायला येळ हाय, उपास करायला येळ हाय, नवस बोलायला येळ हाय, पण माझ्या घराला दिवा पेटवायला हिच्या नशिबात नाही. म्हणावं ना त्या देवी आईला, हा? एखादं लेकरू पदरात दी म्हणावा, पण नाही. देवी आईचे दर्शन करतीया आणि उपास करतीया, हा? दे म्हणाव की एखादं लेकरू. देवी, ह्या जगातल्या प्रत्येक लेकराची आई म्हणून घेतेस तू. मग माझ्या नशिबीच मातृत्वाची ही ओढ का लिहिलीस ग? मी इतकी वाईट आहे का की मला आई म्हणणार एक लेकरू सुद्धा मिळू नये? बाबा, मी स्वतःच्या दुःखात इतकी हरवून गेले होते की माझ्यासाठी किती मोठं कार्य अजून बाकी आहे याचा क्षणासाठी आम्हाला विसर पडला होता. माझंच मला आश्चर्य वाटतंय. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? पुढे मानवी देहाबरोबर मानवी मन बी मिळालं आहे तुला. ते प्रेमात हरवतं, विरहात तुटतं, दुःखाच्या ओझ्याखाली दबून जातं, आणि त्यात काही वाईट नाही बरं का. उलट ह्या लोकांच्या वेदना फक्त तुला दिसणार नाही, तू त्या जगशील. त्यांचे आक्रोश तुला ऐकू येतील, त्यांच्या जखमा जाणवतील. कदाचित हे मला पुन्हा कळायला वेळ लागला असता, पण बाबा, तुम्ही आम्हाला लगेच आमच्या वाटेवर घेऊन आलात. देवतांचं माहित नाही, पण मी बाप आहे तुझा. मनुष्य म्हणून माझं बी काहीतरी अवतार कार्य असेलच ना. बापाचं काम काय? लेक अंधारात हरवली तर तिच्या हातात दिवा द्यायचा, बस. आणि बाबा, तुम्ही तेच केलं. तुला मार्ग दाखवता दाखवता मला बी मार्ग सापडला पुढे.
तुला सांगता सांगता माझ्यात बी बदल व्हायला लागले. आता माझं ध्येय एकच, गावोगाव फिरायचं आणि तुझा महिमा सांगायचा. ज्यांना आशा नाही त्यांना आशा द्यायची. बाबा, ही ही माळ मी किती वर्ष घालतोय मला बी ठाव नाही. आनंदात असलो तर देवाची आठवण करून द्यायची, संकटात असलो तर धीर द्यायची. आजपासून ही माळ तुझ्याकडे. पण बाबा, तुम्ही आमच्या सोबत असालच ना? मग ह्याची काय गरज आहे? अगं वेडाबाई, बाप आपल्या लेकीला सोडून कधीच कुठेच जात नसतं. कधी मनात धुकं दाटलं, कधी तुला वाटलं की तू एकटी पडली आहेस, तर ही माळ हातात घे. तुला जाणवल की तुझा बाप तुझ्या बरोबर आहे म्हणून. आणि जर मला प्रत्यक्ष तुमची गरज असेल तर? असंच येईन की परत. तू हाक मारायचा अवकाश फक्त. मग बाबा, काही दिवस अजून थांबा ना. मला थांबवू नगस पोरी. प्रत्येक जन्मात मला वडिलांचं भरभरून सुख मिळालं असं नाही. आता या जन्मात मिळालंय तर तेही निघून जातंय. मी आता तुला काय सांगितलं? ध्येय गाठायचं असेल तर कशा ना कशाचा त्याग करावाच लागतो. समुद्र गाठायचा म्हणून नदी डोंगराचा सहवास सोडते, पण डोंगर नदीवरचं प्रेम सोडत नाही. बाबा, मी आधी माझ्या ध्येयासाठी लेकीचा सहवास सोडतो. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट, भक्त म्हणून माझ्या देवाचा मिळणारा सहवास तो लोकांना वाटायला चालला. मला जाऊ दे. बाबा, नाही. लेक जन्माला आली म्हणजे फक्त ती मोठी होत नसती, बाप बी तिच्या बरोबर मोठा होत असतो. तुला वाढवताना मी आधी माणूस व्हायला शिकलो.